नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचा अजब कारभार. मोडकळीस आलेल्या शाळा, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील अनेक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शाळांच्या इमारतींचे स्लॅब गळत आहेत, भिंतींना तडे गेले आहेत आणि बांधकामाची मुदत संपूनही आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काही शाळांमध्ये स्लॅब गळत असल्यामुळे एका वर्गात 2 ते 3 वर्गांचे अध्यापन सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर काही वर्गखोल्या वापरण्यायोग्य नसल्याने बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत. याशिवाय अनेक शाळांमध्ये संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. आधुनिक शैक्षणिक साहित्याचा अभाव असून शिक्षकांनाही आवश्यक शैक्षणिक साधने व सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. शाळांच्या इमारतींची दुरवस्था पाहता एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने सर्व शाळांचे संरचनात्मक परीक्षण करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. तसेच शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही पालकांनी दिला आहे. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व